काय नाव म्हटलं तुमचं? माझं दिगंबर दत्तूजी जाधव. अच्छा, राहणार मी खडकी, अकोला, अकोला, महाराष्ट्र. बरं, काय झालं होतं आणि केव्हा झालं होतं? माझं आज 1 वर्ष होते. 13 मेला रात्री 8:30 वाजता पातूरवरून येताना ME-CBच्या पुलाजवळ मी पडलो होतो. त्या प्लेटमध्ये 2 मुलं आले पातूरचे आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये आणले आणि अकोल्यामध्ये भरती केले. त्यानंतर मी प्रायव्हेटमध्ये गेलो. प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 10 दिवस राहिलो. 10 दिवसानंतर तिथं काहीही आराम नाही आणि काही डॉक्टरकडून इलाज होत नव्हता. त्या कारणाने त्या एक नर्सनं आम्हाला यांचा ॲड्रेस दिला. त्या ॲड्रेसवर फोन नंबर आणि ॲड्रेस दिला. त्यानंतर आम्ही संपर्क साधला. त्याच्यानंतर मला लेप लावला. लेप लावल्यावर 3ऱ्या दिवशी माझ्या शरीरातनी हालचाल करणं सुरू झाली. ॲक्सिडेंट जो तुमचा झाला तो कोण्या ठिकाणी झाला होता म्हटलं? पातूर ME-CBच्या समोर पुलाजवळ. अच्छा, बरं. तिथून स्वतःहून मग तुम्ही आले? स्वतःवरून नाही, त्या ठिकाणी एक पातूरचा माणूस होता आणि एक आगेखेडचा. अच्छा. या 2 व्यक्तींना ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि बोलावून घेतलं आणि अकोल्यामध्ये मेन हॉस्पिटलमध्ये भरती केली. मला काहीही होश नव्हता. अच्छा, आणि कुठे कुठे आणि किती फ्रॅक्चर झाले होते? माझ्या समोरच्या आहेत ते 5 जागेवर फ्रॅक्चर झालेले आहेत आणि मागून 2 पासून अशा 7 तुम्ही सांगितलं? 7 झाल्या होत्या. अच्छा. आज रोजी मला 1 वर्ष होते आणि आता मी स्वतःहून गाडी घेऊन 50 किलोमीटर अप डाऊन करतो. माझी शेती किनखेडे येथे आहे, बार्शी टाकळी तालुक्यातनी. आजपर्यंत आता काही त्रास नाही, काही ओके आहे बिलकुल? आता माझे शरीर ओके आहे, जसे अगोदर होतो त्याच पद्धतीने. फक्त ओझे उचलता येत नाही जास्त आणि स्वतःहून अप डाऊन कुठं पण करू शकतो. तर या लेपाबद्दल तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता? कसा तुम्हाला वाटला लेप हा? माझा तर हे लेपवाले माझ्या समोर एक देव रूपातच आलेले आहे. आज रोजी त्यांच्याच आशीर्वादाने मी सविस्तर टनाटन झालो. हे सर्व जगाला सविस्तर माहिती देत आहे आणि लोकांनी या लेपाचा स्वीकार केला पाहिजे. या लोकांनी या लेपाचा स्वीकार घेऊन आपण सुद्धा एक दुसऱ्या मित्राला संदेश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एक दुसऱ्याच्या जीवनातनी मदत केली पाहिजे. डॉक्टर लूट झाल्यापेक्षा या लेपाचा सर्वांनी आपण फायदा घेऊन आपलं भवितव्य उज्ज्वल करावे आपले. हा व्हिडिओ जगातनी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कोणाचा जीव वाचवायचा प्रयत्न करा आणि डॉक्टरपासून पैशाच्या लूटपासून वाचवण्याचा प्रयत्न करा नातेवाईकाला.